मित्रांनो, जिल्ह्यातील 93 महसूल मंडळातील कापूस आणि सोयाबीन पिकासाठी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो। जवळपास 258 कोटी 82 लाख रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे, जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्यातच मित्रांनो, जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी किती रुपये रक्कम वितरित होत आहेत, त्याचबरोबर तुमच्या या जिल्ह्यातील, तुमच्या तालुक्यातील, तुमच्या महसूल मंडळातील पीक विमा हा कधीपर्यंत वाटप होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यधर, स्वागत आहे कृषी माहिती यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बघायचं झालं तर जवळपास काल परवाच्या आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून या पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे अशी अपडेट घेतलेली होती। त्यात मित्रांनो, सोयाबीन पिकासाठी आणि कापूस पिकासाठी जे पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता ते वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 258 कोटी 82 लाख रुपयांचा हा पीक विमा आहे 93 महसूल मंडळात मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर जिल्ह्यातील 9,55,562 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा वाटप होणार आहे। तर एकंदरीत बघायचं झालं, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जवळपास या अंतर्गत शेतकऱ्यांना या रकमा वितरित होणार आहेत। त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणार आहेत। परंतु मित्रांनो, 25% अग्रिमच्या रकमा या वाटपाला सुरुवात होणार आहे आणि तो जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील जवळपास 9,55,562 शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि जवळपास आता तालुका वाईज बघूया, तालुका वाईज हेक्टरी किती रुपये रकमा ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली आहेत। तुम्हाला देखील या रकमा वितरित झालेल्या असतील तर तुमच्या तालुक्याचं नाव, त्याचबरोबर हेक्टरी तुम्हाला किती रुपये रक्कम मिळालेली आहे ते देखील कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, जवळपास नायगाव तालुक्यातील माहिती घ्यायची झाली तर नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 4,200, 4,100 या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला आहे। 4,200, 4,100 नायगाव तालुक्यासाठी वितरित झालेले आहेत। त्यानंतर पुढचा तालुका म्हणजे मुखेड तालुका, यामध्ये जवळपास तर मोठ्या प्रमाणात भक्कम रक्कम दिसून आलेली आहे मित्रांनो। शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 3,000, त्यानंतर 2,500, त्यानंतर 3,100। क्या बात आहे मित्रांनो, चांगली गोष्ट आहे। मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा मिळालेला आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांना 3,100 हेक्टरी, त्यानंतर 3,000, त्यानंतर 1,500 रुपये हेक्टरी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले आहेत। 25% अग्रिमचा पीक विमा। बरेच शेतकरी बऱ्याच दिवसापासून या पीक विम्याची वाट बघत होते। मध्यंतरी वाटपाला सुरुवात झालेली, नंतर परत एकदा थांबवण्यात आलेलं वाटप, परत एकदा सुरुवात झालेली आणि सुरुवात झाली तर काय, शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 1,500 रुपये, 3,000 रुपये, 3,000 रुपये, त्यानंतर 3,100 रुपये या पद्धतीच्या रकमा वितरित होत आहेत। त्यानंतर बिलोली तालुक्याविषयी माहिती घ्यायची झाली तर बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 2,000 रुपये, हेक्टरी 2,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 2,900 रुपये, काही शेतकऱ्यांना 2,829, 2,900, त्यानंतर 2,000 जवळपास 957 रुपये या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत मित्रांनो। अतिशय आनंदाची बातमी म्हटलं तरी चालेल मित्रांनो। 25% अग्रिमचा पीक विमा 3 जिल्ह्यासाठी मंजूर झालेला होता, त्यातला हा 3रा जिल्हा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। एवढी मोठी रक्कम, एवढं मोठं गाठोडं जे शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं होतं ते वाटपाला सुरुवात झालेली आहे। लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना 3,500 रुपये हेक्टरी, काही शेतकऱ्यांना 3,000 रुपये हेक्टरी। त्यानंतर देगलूर तालुक्याविषयी माहिती घ्यायची झाली तर देगलूर तालुक्यात थोड्याशा जास्त रकमा दिसून आलेल्या आहेत। 4,600, 5,000 या पद्धतीच्या रकमा देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर पुढचा तालुका नांदेड तालुका। नांदेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांना 5,400 रुपये, 5,200 रुपये, 5,100 रुपये, 5,000 या पद्धतीच्या रकमा या नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांना जमा झालेल्या आहेत। कंधार तालुक्याविषयी माहिती घ्यायची झाली तर कंधार तालुक्यात सुद्धा हेक्टरी 2,500 रुपये, 2,900 रुपये, 2,500 रुपये, 2,700 रुपये या पद्धतीच्या रकमा ह्या कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत। मोठी बातमी मित्रांनो, अतिशय लेटेस्ट अपडेट म्हटलं तरी चालेल, एवढी मोठी। त्यानंतर हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 4,200, 4,500, 4,600 हेक्टरी या रकमा वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, किनवट तालुक्याविषयी माहिती घ्यायची झाली तर किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास बॅकग्राऊंड व्हायला इग्नोर मारा मित्रांनो, 4,300, 5,000 काही शेतकऱ्यांना 4400 या पद्धतीच्या रकमा या किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत। म्हणजे 258 कोटी 82 लाख रुपयांचा निधी हे सरकार खात आहे की पीक विमा कंपन्या खात आहेत, त्याचाच प्रश्न पडलेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर या
तिळा इतक्या रकमा तुटपुंजी रकमा वितरित होत आहेत. आणि कंपनीच्या मार्फत जे पीक विम्याच्या रकमा वितरित होणार होत्या ते कंपनीने ढसाढसा गिळल्यासारखे ह्या रकमा गिळलेल्या आहेत मित्रांनो. अतिशय म्हणजे राग येण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, संतापित आहे. कारण मित्रांनो शेतकरी बऱ्याच दिवसापासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा तुटपुंजी रकमा वितरित होत आहेत. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. तर त्यानंतर मित्रांनो जालना जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे, परंतु जालना जिल्ह्याची आपल्याकडे पूर्णपणे अपडेट आली नाही. जालना जिल्ह्यात सुद्धा काही तालुक्यामध्ये तुरळक शेतकऱ्यांना या रकमा वितरित झालेल्या आहेत. त्याबद्दल सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर हे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.